नमस्कार, मी शुभांगी रेसिपीमधून बोलत आहे. तर मी कडवंचीची माहिती अगोदरच एका व्हिडिओमध्ये दिली आहे. तर मी आता डायरेक्ट भाजी करायला घेतली. तर याच्यासाठी काय काय लागते पहा. ही आहे कडवंची, हे आहे शेंगाचं कूट, हे आहे तेल, हा आहे कांदा भाजीसाठी लागतो, हा आहे ठेचलेला लसूण आहे, ही आहे मुगाची डाळ मी भिजवून घेतली 1 तासभर, आणि हा आहे कढीपत्ता आणि चिरलेली बारीक कोथिंबीर. तर आपण इकडं आता कढई चालू करूया. मी लोखंडी कढईमध्ये भाजी करत आहे. मी रोजच लोखंडी कढईमध्ये भाजी बनवते, कारण त्या कढईमध्ये भाजी केल्याने आपल्याला आपल्या शरीरात भरपूर प्रमाणात लोह जाते. तर अशा प्रकारे आता मी कढई चालू केली, तेल तापायला ठेवले. तर ही आपण कडवंची सुरुवातीला भाजून घेऊया. सुरुवातीला आपण अशी ह्या प्रकारे जरा थोडं तेल टाकून भाजून घ्यायची. तर अशा प्रकारे ही आपण 2 मिनिट तरी तेलामध्ये थोडीशी भाजून घ्यायची, आणि ही आता आपण काढून घेऊया. मी आता ते 2 मिनिट भाजून काढून घेतली. तर ह्याच्यामध्ये मी आता थोडंसं तेल घालते कढईमध्ये. तेल घातल्यानंतर ह्याच्यामध्ये आता मी थोडीशी जिरे मोहरी घालते, थोडासा कढीपत्ता घालते आणि कांदा घालते. आता कांदा जरा लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा. तर अशा प्रकारे आपला हा कांदा आता भाजून झाला. तर ह्याच्यामध्ये मी लसूण घालते, थोडासा ठेचलेलं लसूण घालते. ठेचलेलं लसूण घातलं की नाही ह्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालते. आता आपण ह्याच्यामध्ये मसाले घालणार आहोत. मसाल्यामध्ये मी अगोदर थोडीशी हळद घालते, हळद घातल्यानंतर ह्याच्यामध्ये ही आपण आता भाजून घेतलेली कडवंची घालायची सगळी, आणि चांगलं हलवून घ्यायची. आता ह्याच्यामध्ये डाळ घालायची, मुगाची डाळ ही भिजवलेली आहे ती घालून घ्यायची. चवीनुसार मीठ घालायचं. तर आता मी ह्याच्यामध्ये थोडंसं तिखट घालून घेते. काळं तिखट आणि लाल तिखट मी थोडंसं घातलेलं आहे. मीठ मी अगोदरच घातलं. तर अशा प्रकारे आता हे हलवून घ्यायचं मिक्स करून सगळीकडे. आणि नंतर काय करायचं, ह्याच्यामध्ये थोडंसं गरम पाणी घालायचं आणि झाकून ठेवायचं 5 मिनिटासाठी. आता आपण ह्याच्यामध्ये शेंगाचं कूट घालणार आहोत, 3 चमचे. झाली आपली भाजी तयार. अशा प्रकारे ही भाजी तयार झाली. आता मी सर्व करते. अशा प्रकारे ही आपली भाजी तयार झालेली आहे. जेवणासाठी ताट तयार आहे.